ती अंधारलेली दुपार होती. धो-धो पाऊस चालू होता. सकाळपासून वातावरण जसं जेमतेम होतं. इतका पाऊस चालू होईल याची तिला कल्पना नसल्याने तिने छत्री घरीच ठेवली होती. कामावरून येता येताच घरातलं सामान संपलेलं म्हणून ती फूड मॅक्समध्ये गेली. येताना अर्धी साडी ओली झाली होती तिची. साडी सावरत आपला पदर आवरत ती सामान गोळा करण्यात मग्न होती. तितक्यात तिला भास झाला की कोणीतरी तिचा पदर खेचत होतं. पावसात अर्धवट भिजून अगोदरच वैतागली होती ती आणि कोण फाजीलपणा करताय म्हणून मागे वळून पाहताच तिच्या डोळ्यात चमक आली. तिचा पदर खेचणारा दुसरा कोणी नसून ते 6 महिन्याचं बाळ होतं. ते बाळ आपल्या आजोबासोबत तिथे आलं होतं. ते आजोबा काहीतरी घेण्यात मग्न असताना ते बाळ तिच्या पदराशी खेळत होतं. तिने त्याला पाहताच त्याने छानसं गोड हसू दिलं आणि तिचा दिवसभराचा ताण कमी झाला. तितक्यात त्याच्या आजोबाचं लक्ष गेलं आणि ते बोलले, "माफ करा हं, ओळख लागत नाही वंशजाला. कोणाबरोबरही मैत्री होती त्याची. तुम्हाला त्रास दिला ना?" ती फक्त त्याच्याकडे पाहत होती आणि न राहून तिने त्याच्याकडे हात केला आणि त्याने तिच्या अंगावर झेप टाकली. दिवसभराचा सगळा थकवा दूर झाला होता तिचा. ती त्याच्यासोबत आता खेळू लागली होती. त्याचं बेभान होऊन हसणं सर्वांचे लक्ष वेधून घेत होतं. थोड्याच वेळात छान गट्टी जमली आणि त्या दोघांची. आता वेळ आली होती ती निरोप घेण्याची. पण तो काही तिच्याकडून जाईना. त्याच्या आजोबांनी त्याला शांत करत स्वतःकडे घेतलं. तिने बिल केलं आणि निघाली. पाहते तर काय, क्षणात जोराचा पाऊस सुरू झाला. ढग गरजू लागले आणि विजाही चमकू लागल्या. आभाळ फुटून पाणी पडतंय असं भासू लागलं होतं. एका गोक्यात लाईट गेली. जनरेटर अर्धा तास चालला असेल. नंतर त्यांनी आपला प्राण सोडला. अंधार झाला होता. मॉलच्या मालकाने जागोजागी मेणबत्ती लावल्या होत्या. आई-बाबांसोबत आलेली लहान मुलं रडू लागली होती म्हणून त्यांनी त्यांना खाऊ दिला. मात्र आता वेदांशची पण चुळबुळ चालू झाली होती. आजोबा त्याला समजावत होते परंतु तो काही राहीना. त्याच्या रडण्याचा आवाज मॉलमध्ये घुमू लागला. त्याची चर्चा सुरू झाली होती. त्याला नादवायचा प्रयत्न सर्वच जण करत होते पण तो काही कोणाला दाद देईना. त्याला मॉलमध्ये येऊन जेमतेम 2 तास होत आले होते. त्यामुळे तो भुकेला असणार याची कल्पना तिला आली शेवटी. न राहून तिने त्याला घेतलं. तो तिच्याकडे पटकन आला हं. ती त्याला शांत करण्याचा प्रयत्न करू लागली. सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं त्याच्या रडल्याने. तो शांत होत होता. ती मात्र पुरेपूर हादरली होती कारण तो तिच्या पदराशी खेळत होता. आतमध्ये काहीतरी शोधत होता. तो झाकून त्याचं तोंड तिच्या अंगाशी झटत होता. हा सर्व प्रकार त्याचे आजोबा आणि मॉलमध्ये असलेले सर्व पाहत होते. तिला काय करावे ते सुचत नव्हते. तिने वेदांशच्या आजोबांकडे पाहिलं. त्यांचा चेहरा दीनवाणी झाला होता. आता पुढे काय, त्याची काळजी पडली होती सर्वांना. तिने हतबल होऊन आजोबांना पाहिलं आणि म्हणाले, "त्याला आपण दूध पाजूया का? कदाचित त्याला भूक लागली आहे." त्यावर ते उत्तरले, "तो वरचं काहीच खात-पीत नाही. तो फक्त आईचं दूध पितो आणि त्याला भूक सहनही होत नाही." काय करावे ते समजेना. पाऊस काही थांबायचं नाव घेईना. इकडे वेदांशचा आवाज मोठा होत चालला होता. तितक्यात एक आजी तिथे आल्या आणि तिला म्हणाल्या, "अगं राधा, बाई आहेस तू. आत्तापर्यंत तू समाजाला हवे होतं की त्याला तुझ्याकडून काय हवे आहे ते?" ती म्हणाली, "पण आजी, हे योग्य नाही. मी त्याची आई नाही. तरीही मी करेल पण त्याची भूक भागवायला मी असमर्थ आहे." आजी म्हणाल्या, "अगं वेडाबाई, तो तुला आईच समजतोय. तुझ्यात तो आई शोधतोय. तो तुला अमृत मागतोय आणि जे क्षणी त्याच्यासाठी गरजेचे आहे ते तू मला आजी तुमचं म्हणणं पटतंय. परंतु मला हा अधिकार नाही." हे सारं बोलणं वेदांशचे आजोबा ऐकत होते. आजीने तिला समजावत आजोबांकडे कटाक्ष
टाकला. ती आली आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून होकारार्थी मान हलवली. मॉलमधल्या इतर बायकांनीही तिला विळखा घातला. तिने वेदांतला शांत करत मांडीवर घेतलं आणि आपल्या ब्लाऊजची हुक काढून वेदांतचं तोंड बंद केलं. वेदांश तिला ओढत होता, पण तिला दूध येणारच नाही त्याची कल्पना त्या निष्पाप जीवाला नव्हती. त्याचं रडणं बंद तर झालं होतं, पण हुदके तो देतच होता. तिच्या डोळ्यात पाणी साठलं होतं, कारण ती पुन्हा एकदा ममतेने भरली होती. हुदके देत देत तो तिला ओढून ओढून दमून झोपी गेला होता. तिने त्याला नीट मांडीवर झोपवले. ती ब्लाऊजची हुक लावणार आणि पटकन तिच्या तोंडातून आई गं निघालं. तिथल्या सर्वांच्या डोळ्यात पाणी साठलं होतं आणि सगळे तिला कौतुकानेच पाहत होते. पाऊसही थांबला होता. कदाचित त्यालाही वेदांशला त्याच्या आईशी भेटवायची घाई झाली होती. तितक्यात एक बाई वेदांशला हाक मारत दारातून आत आली. तिच्या मांडीवर त्याला पाहून तिच्या जीवात जीव आला असावा. वेदांशच्या आईने त्याला अलगद उचलले आणि तिला थँक्यू सो मच म्हणून निघून गेली. वेदांशच्या आजोबांनीही तिला धन्यवाद बोलून निघून गेले. आजीबाई मात्र तिची थपथपायला थांबल्या होत्या. मग त्याही निघून गेल्या. तीही निघाली. तितक्यात मॉलचे मालक तिच्याकडे आला आणि म्हणाला, तसे आपण एकमेकाला ओळखतच व्हावी, पण आज तुमच्या नव्याने ओळख झाली. आज या गोष्टीला 8 दिवस झालेत. वेदांशच्या दाताचे मन अजूनही तिच्या ब्लाऊजच्या आत लपलेले होते. बसल्या बसल्या ती वेदांशचा गोंडस रूप आठवत होती आणि तितक्यात डोअर बेल वाजली. तिने डोअर उघडला आणि क्षणातच वेदांशने तिच्याकडे झेप घेतली. तिने त्याला मायेने जवळ घेतले आणि दोघेही खेळ खेळू लागले. नंतर तिला समजलं की वेदांशच्या आजोबांनी आणि वडिलांनी मॉलच्या मालकाकडून तिचा पत्ता घेऊन तिला भेटायला आले होते. ते दोघे मिळून खेळत होते आणि वेदांशची आई कौतुकास्पद त्यांना बघत होती आणि अनपेक्षितपणे त्यांच्या जुळलेल्या नात्याला नाव शोधत होती. आता